पंचतंत्र हा तो या मुलांसाठी असं काय काय आहे तेव्हा लक्षात आलं की मुलांसाठी आमच्यासाठी सुद्धा खूप काय आहे. माणूस या प्रपंचात ज्या ज्या घटकांची व्यवहार करतो ते घटक आपले परिवारातले आहेत, नात्यातले आहेत, मैत्रीतले आहेत, समाजातले आहेत, देशातले आहेत. जसा मित्र परिवार आहे तसे शत्रू परिवार आहे. जसा प्रियजन आहे तसा प्रियजन सुद्धा आहे. जसा सज्जन आहे तसे सज्जनांबरोबरही व्यवहार करावा लागतो. जसं गुणी माणसांबरोबर आम्हाला राहायचंय तसेच अवगुणी लोकांसमवेतही आपल्याला राहायचंय. कोणाकोणाबरोबर कसं वागावं, वागण्यापूर्वी आपल्याला हे गरजेचं असतं माझी कमजोरी, माझी बलस्थाने मला जितकी अवगत आहे. आपण बरीच मंडळी स्वतः ओळखतो, लोकांना दाखवू अगर न दाखवू तो भाग वेगळा. आपली बलस्थाने काय आहे, आपली गरिमा काय आहे, आम्ही कोणत्या गोष्टींमध्ये सरस आहोत आणि कशात निरस आहोत, आमची अगतिकता कुठे आहे, कोणत्या गोष्टींमध्ये आम्हाला मागे सरावं लागतं, कोणत्या गोष्टींसाठी आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही हेही आम्हाला ज्ञान. आम्ही आमच्या बाबतीत बऱ्यापैकी ज्ञान, सगळे काही ज्ञान असं नाही पण बऱ्यापैकी स्वतःला आपण स्वतःच्या कर्तृत्वाने अकर्तृत्व समजतो. केवळ आपण आपली बलस्थानं आणि आपली न्यूनता किंवा आपली कमीपणा हे ओळखून चालणार नाही. आम्ही ज्या समाजात ज्या परिवारात राहतो त्या परिवारालाही त्या समाजालाही त्या गुणी अवगुणी मित्र शत्रू जे लहान मोठे सर्व प्रकारचे घटक जे आहेत त्यांच्या बाबतीत जर मला त्यांना ओळखता आलं तर संसार सोपं जातं. इतरांनाही जर ओळखता आला, तुमची स्वभाव साधर्म्य असेल, विधर्म असेल, त्या गोष्टी जर ओळखता आले आपल्याला आपलं संसार सोपं जातं. अन्यथा
कधी आपण फसवलं जाऊ, कधी पिछाडीवर जावं लागेल, कधी हानीला सामोरे जावं लागेल, कधी अपमानित व्हावं लागेल, कधी सन्मानित व्हावं लागेल याचा अंदाज राहणार. म्हणजे आम्ही अन्यांशी व्यवहार करणे याचा अर्थ हवेत तलवार फिरवण्यासारखं. समोरच्या घटकाला, व्यक्तीला जर नीट ओळखता नाही आलं तर आपले सर्वही व्यवहार हे अंदाजावर चालतात. अंदाजावरचे व्यवहारांची परिणाम सुद्धा सर्व अंदाजानेच असतात. त्याच्यामध्ये ॲक्युरेसी मिळणार नाही, निश्चितता असणार नाही. यासाठी एक कौशल्य, एक कला की माणसं ओळखणे. जसा पशु पक्षी ओळखण्याची कला, जसं की घोडं ओळखायचं असेल तर घोड्यांची रूप, रंग, उंची, त्यांची भोवरे, त्यांचे स्वभाव ते ओळखण्यासाठी बऱ्याच मापदंड आहेत. त्याच्यावरून त्याला ओळखतात. उत्तम जनावर ओळखण्यासाठी सुद्धा काही गुणलक्षणे आहेत. त्याच्यावरून त्या जनावरांची ओळख होऊ शकतो, पारख होऊ शकतो. आता कुत्र्याला घेणारी त्याची सगळी हिस्ट्री बघून घेतात. पशु पक्षी प्राणी ही ओळखण्यासाठी काही मापदंड आहेत, त्याच्यावरून ओळखतात. त्याच पद्धतीने माणसं ओळखण्याची सुद्धा काही मापदंड आहेत. आणि ते मी पंचतंत्रामध्ये काशी नरेशांच्या त्या 3 मुलांना पंडित विष्णू शर्मांनी जे उपदेश केले ते एक श्लोक आहे, सगळ्यांसाठी खूप चांगला आहे असं मला वाटलं, म्हणून आपल्याशी ते वाचून द्यावं. आकारैहि इंगितैहि गत्या चेष्टया भाषणेन च नेत्र वक्त्र विकारैहि च लक्षन्ते अंतर्गतं मनः. माणसाच्या आत असणाऱ्या मनाला, कारण माणसांच्या सर्व व्यवहारांचा मूळ केंद्र कुठलं असेल तर त्याचं मन आहे. सर्व व्यवहारांचा मूळ केंद्र कोण असेल तर त्याचं मन आहे. मन काय कोणाच्याही बाहेर दिसत, कोणाच्याही चेहऱ्यावर मनाची काय प्रतिबिंब पडलेले नाहीये. म्हणतात तरीच लोक फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड असं म्हणतात. पण कोणत्या अर्थाने आणि तो कसा वापरावा म्हणजे आम्हाला माहित नाही. माणसांच्या आत असणाऱ्या मनाला ओळखायचं असेल तर काय करावं की 5-6 मापदंड त्यांनी त्या मुलांना शिकवताना दिलेले, की मला वाटतं मोठ्यानाही उपयोगी. कसं ओळखावं? ओळखणे 2 पद्धती. एक त्यांच्या गुण स्वभावांचा ओळख, त्याला आपण भौतिक ओळख म्हणतो किंवा स्वाभाविक ओळख असं त्याला म्हणतो. दुसरं तात्विक ओळख. जसा हनुमंताने
आपली 3 ओळख प्रभू रामचंद्रांना सांगितला, तसेच आमची प्रत्येकाची ओळख आहे. देहदृष्ट्या दासोऽहं, जीवदृष्ट्या त्वदंशिकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम् अहमेव त्वम्. प्रभू, देहदृष्टीने हनुमंत कोण आहे असं तुम्ही विचारला तर माझं उत्तर असेल, देहदृष्ट्या दासोऽहं. शरीराच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुम्ही स्वामी आहात आणि मी दास. जीवदृष्ट्या त्वदंशिकः, जीवदृष्टीने जर विचार केला तर मी तुमचा एक अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. जर आत्मिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या मी कोण आहे असा आपण विचारला, अहमेव त्वं त्वमेव अहम्. मी म्हणजे तुम्ही, तुम्ही म्हणजेच मी आहे. दोघांमध्ये काहीही भेद नाही. पै आपुलेने भेदे विना माझे जाणे भेदे. स्वामीजी महाराज आपल्याला सांगतात ही आमची आत्मिक ओळख. आनंदासाठी सात्विक ओळख असणं होणं गरजेची आहे. तसं प्रापंचिक व्यवहार सोपं जावं यासाठी स्वाभाविक ओळख सुद्धा तितकंच गरजेची आहे. कसं ओळख? आकारैहि नितैहि गत्या चेष्टया भाषणेन च नेत्र वक्त्र विकारैहि लक्षन्ते अंतर्गतं मनः. म्हणजे माणसाच्या आत असणारे त्याचा जो मन आहे, आतमध्ये काय चालू आहे मनामध्ये ते ओळखायचं असेल तर गरजेचं आहे. अन्यथा आपला व्यवहार कधी काय होईल सांगता येईल. जेवढं 100% ओळखता येईल असा नाही, पण बऱ्यापैकी ओळखता येतं. कशाने? वरील हालचाली पाहून. काय काय पाहावं त्याची 4-5 गोष्टी सांगितल्या. आकारैहि म्हणजे त्याचं वरील रूप. इंगितैहि त्यांच्या मनातली आशा आकांक्षा ज्या आहेत ना त्याच्यावरूनही ओळखता येईल. चेष्टया त्यांची हालचाली बघून, दैहिक हालचाली बघून ओळखता येतो. त्यानंतर गत्या चेष्टया त्यांची हालचाली आणि त्यांची काम करण्याचा त्यांचा जे रीत आहे, पद्धत आहे ते बघून सुद्धा ओळखता येते. भाषणेन त्यांचं बोलण्यावरून सुद्धा माणसांचा स्वभाव काय आहे, आतमध्ये मन कसं आहे हे ओळखता येते. नेत्र वक्त्र विकारैहि डोळे आणि चेहरे यांच्यावर प्रत्येक क्षणाला होत असलेले बदल. कोणत्याही व्यक्तीबरोबर आपण बोलत असताना क्षणाला चेहरा आणि डोळ्यांचा हालचालाकडे पाहत राहिलो, हालचालीकडे, तर त्या काही परिवर्तन आपल्याला दिसून येतील. त्याच्यावरून ओळखता येईल. आणखीन सांगितलं इतरही काही गोष्टी आहेत त्याचा ओळखता येईल.
आणि ज्या गोष्टी त्यांनी सांगितले हे सगळे आपल्याला ज्ञात असणारी गोष्टी आहेत. माणसं दिसायला बाहेरून खूप कठोर दिसतात, कधी कधी खूप कठोर दिसतात. जसं की फणसासारखे फणस आहे ना, बाहेरून कठोर दिसतो आणि काटेरी दिसतो. जरा असा आत शिरायला करतो, आत गेला तर गोडच गोड. आणि काही माणसं उंबऱ्यासारखे खूप छान दिसतात बाहेरून, आत असं उघडलं नुसतं किडे किडे बनलेले. आणि काही लोक केळीसारखे आतही छान आहेत आणि बाहेरही छान आहे, त्याला ओळखायला काय फारसा कष्ट लागत नाही. आणि काही लोक जांभळासारखे दिसतात. बाहेरून बघायला फार सुंदर नाही दिसणार, सौंदर्याने फार छान नाही दिसणार, पण आतमध्ये सर्व औषधीय गुणधर्मांनी भरलेले. अशीच आमच्यात आम्ही सगळे यातच वाटणार आहे. कोण आत बाहेर येत आहे, कोण आत चांगले बाहेर करावे, कोण बाहेर चांगले आत करावं, आणि कोण बाहेर दिसायला सुंदर दिसत नाही पण आत असायला खूप बहुमूल्य आहे. आणि कोणाच्याही कपाळावर कोणत्याही लेवल लावलेले नाही की कोण कसे आहे. आपल्याला म्हणाले बाह्य रूप पाहून, बाह्य रूप पाहून म्हणजे बाह्य रूपामध्ये सुद्धा कान पाहून, नाक पाहून, ओठ पाहून, भुवया पाहून, कपाळाची लांबी रुंदी पाहून, केसांची रचना पाहून माणसं ओळखता येत. तुम्ही म्हणणार कसं ओळखायचं? मी जर ओळखायचं सांगितलं ना, बऱ्याच लोकांना खराब वाटेल, बऱ्याच लोकांना बरं वाटेल, पण आपण काय करावं? स्वतःकडे पाहावं, स्वतःच्या आरशात पाहावं, आपल्याकडे कुठले कुठले गुणावगुण आहेत आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर आणखीन एक तंत्र आहे, आपले अत्यंत आत्मीय जे आहे, ज्यांना आपण 100% सगळी मनापासून ओळखतो, त्यांना नीट एकदा पाहून घ्यावं आणि ते कुठे कुठे लागू पडते जरासं बघत जा. बऱ्याच ठिकाणी ते सर्व ओढून लागू पडते, असं विचारायची गरज नाही. उंची, चाळी, चालण्याची प्रकार, बोलण्याची प्रकार, रूपाने ओळखता येत. माणूस बोलतो ना, माणूस दिसायला दिसतोय ना, त्याच्यावर बऱ्यापैकी लक्षात. आम्हाला तरी वेळ लागत नाही कोणाला ओळखायला, पण दाखवायचं नसतं. कोण कसे आहे ओळखला, मनातच ठेवायचं, कोणालाही सांगायचं नाही, फक्त आपल्या व्यवहारासाठी कोणामध्ये काय परिवर्तन घडवून आणायचं. ओळखा, कोणापासून सुरक्षित राहायचंय ओळखा, कोणाला सुरक्षा द्यायचंय, त्यांना वाचवायचंय ओळखा, त्यांना कोणाशी दोस्ती करायची, मित्रता ओळखायला शिकायचं, अन्यथा पासून राहा. देवघेव करायचंय, कोणाकडे आपल्याला काम करायचंय किंवा कोणाकडून तरी काम करून घ्यायचे,
अशा सगळ्या प्रसंगांमध्ये आम्हाला स्वभावांचा परिचय असणं गरजेचं. आपल्याला आत्मीय असणारी अशी डावीस माणसं नाहीये, असतील ना, परिवारात असतील, मित्र परिवारात असतील, पै पाहुण्यांच्यात असतील, ज्यांचा मनापासून सगळे आम्हाला माहिती आणि ती जरा असा अभ्यास करावा. बाहेरच्या रूपाने जर ओळखायचं असेल तर लक्षात येतं, कपाळ रुंद असेल तर ती माणसं कशी असतात, रुंदी कमी असेल तर कशी असतात, कान लांबडे असतील तर कशी असतात, कान थोडके असतील तर कशी असतात, दातावरनं माणसं ओळखता येते, ओठावरनं माणसं ओळखता येतं, डोळ्यावरनं माणसं ओळखता येतं, आणि त्यानंतर त्यांची बाहेरची हालचाल, ते बोलताना कशी बोलतात, उभे राहताना कशी राहतात, चालताना मान खाली घालून चालतात की वर बोलतात, बोलताना नजरेला नजर लावून बोलतात काही माणसांचे स्वभाव वेगवेगळे असते, इकडे बघत असतात तिकडे बोलत असतात, कधी नजरेत नजर देत नाही का, बऱ्यापैकी डोळ्यातनं दिसते, नजरेला नजर लावून बोलत नाही. आणि काही माणसं नेहमी मान खाली घालूनच बोलत, वर करतच नाही. त्यांच्या काही गुणधर्म आहेत त्या, हे ओळखण्यासाठी उपयोगी आहे. मी असंच आहे असतात असं नाही सांगणार, काही गोष्टी आपल्यालाही प्रयोगासाठी असावं शिल्लक. त्यानंतर चालत असताना पाऊल टाकतात ना, त्याच्यावर माणसांचा स्वभाव धर्म, की माणूस नम्र आहे की ताठर आहे चालताना कळत नाही, माणूस ताठ आहे की विनम्र आहे हे चालण्यावरनं ओळखता येईल की नाही ओळखता येईल, बोलण्यावरनं ओळखता येईल की नाही येईल, चालण्यावरनं बोलण्यावरनं उभं राहण्यावरनं ओळखता येईल की नाही ओळख. आणि माणूस बरोबर असेल तर कसं, चुकलेला असेल तर कसं वागतो, त्यांच्या हालचालीवर म्हणतात ना, की त्यांच्या दैहिक हालचालीवर. माणूस जेव्हा चुकतो तो पटकन जीभ चावतो, ओठ चावतो, नाहीतर असा 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 करतो का, त्याच्या त्यालाच माहिती की माझं चुकलं. तेव्हा समोरच्याने ओळखायचं की ह्याचं चूक आहे, आणि योग्य असेल तर तो कसा करेल, किती आत्मविश्वासाने व्यवहार करतो, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो. आणि कधी कधी माणसं चुकले किंवा कधी कधी माणसं संकोच करत असतील, संकोच प्रकट करत नाही, लज्जा प्रकट करत नाही, पण ओळखायचं, जमीन उकरायला लागली की समजायचं. बोटाने जमीन असा, बोटाने अंगठ्याने असं जमीन खोदतात, उकरतात, असं असं करायला लागले की समजायचं. आता नाही म्हणत नाही, होई म्हणत नाही, पण एक काय तरी झाकू इच्छितात असं आपल्याला वाटतं, किंवा अर्धसंमती अर्ध असंमती त्यातनं दिसून येते. हे कार्य सिद्ध करणार का, होई म्हणत नाही, म्हणत नाही, पण ओळखायचं कसं, त्यांच्या लक्षणावरून ओळखता येतं. एवढंच नाही, माणूस घालत असलेल्या कपड्यावरनं माणसं ओळखता येईल. कपड्यावरून माणूस कोणत्या कोणत्या रंगांची कपडे निवडतो, त्या रंगांचा स्वभाव काय, कोणता रंग आवडलं तर त्याचा मनाचा स्वभाव कसा, कोणाला कोणता रंग आवडतो. मी कुठल्याही रंगाचा विशेषता नाही सांगणार, आपण तेवढं थोडं आपल्यासाठी असा. आणि भडक रंग असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो, सौम्य रंग असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो, पिवळा असेल तर कसं, लाल असेल तर कसं, सफेद असेल तर कसं, आणि भडक असेल तर काळा असेल तर कसं, पांढरं असेल तर कसं. हे सर्वही आपण निरीक्षण करावं. हळूहळू हळूहळू
आपण आपली एक जिज्ञासा म्हणून निरीक्षण करत राहिलो तर काही दिवसानंतर आम्हाला एक योग्य फलितांश म्हणजे रिझल्ट किंवा आम्हाला योग्य आडाखा बांधता येतं हे आपल्या अनुभवास येईल. चांगलं आडाखा बांधता येईल, अंदाज बांधता येईल आणि तेव्हा व्यवहार सोपं जाईल. कुठेही फार घासाघासी व्यवहार करायची गरज नाही. माणूस जेवताना माणसाला जर बघितला, माणूस जेवतो कसा, गतीने जेवतो की सावकाश, त्याच्यावरून त्या माणसाचा स्वभाव, त्याच्यावरून त्या माणसाचा सगळे आपलं हालचाल समजते. जेवताना कोणता पदार्थ त्याला जास्त आवडतात त्या पदार्थावरूनच त्यांची स्वभाव तयार होत. त्याच्यावरून सुद्धा खाण्यावरून त्या माणसाला ओळखता येत. खाण्यावरून एक खाण्याच्या पदार्थावरून, दुसरं खाण्याच्या पद्धतीवरून माणसाला ओळखता येत. याशिवाय माणूस ओळखायचा असेल अत्यंत सोपा उपाय, त्यांची मित्र मैत्रीण कोण कोण आहे, कोणत्या स्वभावाची, कोणत्या प्रकारची लोक आहेत, तसेच ते समानशील व्यसनेषु सख्यम. अपवादात्मक प्रसंग जर वगळलं तर शील आणि व्यसन समान असतील, तिथे सख्यता निर्माण झालेली असते. त्यांचे मित्र आहेत तर त्याच्याबरोबर हेही जवळ जवळ सर्व गुण जुळतील असं नाहीये, त्यांच्या सारखे असतील आणि त्यांच्या सवयीवरून त्या माणसाचा स्वभाव ओळखता येतो. कोणत्या कोणत्या सवयी आहेत त्या माणसाला. मग खायची सवय असते, बोलण्याची सवय असते, पिण्याची सवय असते, चालण्याची सवय, झोपण्याची सवय, उभं राहण्याची सवय, चालण्याची सवय आणि नित्य जीवनातली वेगवेगळी कार्य करण्याची सवय. हे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्णतया अध्ययन करता येतो, समजतं सर्व. याशिवाय आणखी काय काय पाहून माणसांची मनात काय चालू आहे हे ओळखायचं असेल तर आता पंडित विष्णू शर्माने सांगितलेली गोष्ट एक सांगितलं त्यांनी, हे दैहिक. दुसरं सांगितलं मनातली इच्छा. काय इच्छा प्रकट करतात? इच्छा ही मनात गोळा केलेले सगळ्या आशा आकांक्षांची प्रकट रूप असते. मनात काय काय हवं असते ना, त्यांच्या एक सूची बनवलेली असते आणि त्या सूचीतले एक एक आयटम बाहेर पडतात इच्छेच्या रूपाने. म्हणून त्या माणसांची इच्छा पाहावं. कोणती इच्छा? खाण्याची इच्छा, पिण्याची इच्छा, बोलण्याची इच्छा, काम करण्याची इच्छा, कमाईची इच्छा आणि व्यवहार करण्याची इच्छा. कोणत्या प्रकारचा व्यवहार करू इच्छितो, कोणत्या प्रकारच्या लोकांशी व्यवहार करू इच्छितो, कोणत्या प्रकारची संपत्तीची संग्रह करू इच्छितो, मित्रता कोणत्या रूपाने करू इच्छितो. जी इच्छा आहे ना मनातली, जेव्हा तो प्रकट करतो त्याच्यावरून त्या माणसाची व्यक्तिमत्व ओळखता येते. बाह्य रूप, दुसरं त्या माणसाची इच्छा. अमुक अमुक इच्छा प्रकट करणारी व्यक्ती ही अशीच असते. त्यांची इच्छा पाहू, कारण आम्ही स्वतःची ठरवायची की माझी इच्छा
मी जेव्हा प्रकट करतो तर माझ्या पाठीमागे ते इच्छेचे मागे भाव काय आहे हे मला 100% माहिती आहे. माझे आत्मीय जेव्हा आपल्याला सांगत असतात तेव्हा त्यांची अंतर्बाह्य आपल्याला माहिती असते. याच पद्धतीने अध्ययन करावं. अपवादात्मक प्रसंग उघडले तर बऱ्यापैकी ताळमेळ बसतो. आपली इच्छा, आपली व्यक्तिमत्व प्रकट करतात. काय बोलला तर काय होईल, काय मागितलं तर त्याच्या मनात काय आहे ते लक्षात. त्याच्यानंतर सांगितलं माणसांची हालचाल 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 मगाशी सांगितले ना, भौतिक हालचाल पाहिल्यानंतर लक्षात येतं. हालचाल झाल्यानंतर हालचालीमध्ये आपल्या लक्षात येतं की सहजता किती आहे, असहजता काय आहे हे लक्षात येतं. बरीच माणसं त्यांच्या हालचाल आपण लक्ष देऊन बघितलं तर ऍक्टिंग कुठे करतात आणि सहजता कुठे ओळखायला काय मध्यंतर लागते. ऍक्टिंग करतात माणसं बरीचशे, माहिती आहे ना. खूप वयस्कर झालेले असतात पण ऍक्टिंग सोडत नाही, कारण त्यांचा तो स्वभाव झालेला जसा आहे तसा कधी नाही. बाहेर एक दाखवतात, आतमध्ये येतात, किंवा आतमध्ये थोडं असेल तर खूप सारं आहे असं दाखवण्याचे प्रयत्न करतात. कधी कधी आपण माणसं काय करतो, आमच्या हालचालीवरून माझ्याकडे पैसे आहेत असं म्हटलं, कोणतरी मागतील म्हणून गरीबासारखं वागत, वास्तव गरीबासारखं. आणि बराच वेळ त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा, कुठेतरी ते प्रकट होते. तुम्ही जर त्याच्या कुठेतरी मर्माला हात लावला, बोट लावला, काय समजतोय तो स्वतःला, तुझ्यासारखे 10 विकत घे, पटकन त्याच्या तोंडात येतेच ते. थोडासा संयम ठेवून त्याचा आत्मनिरीक्षण करायचं, आता त्याची परीक्षण करायचं त्याच, आणि कुठेतरी पटकन प्रकट. आणि एका व्यक्तीबरोबर थोडा वेळ निरंतर जर बोलत राहिलो, प्रकट हालचालीवर त्यांच्या. त्याचप्रमाणे माणसांच्या बोलण्यावरून बोलतोय तर बोलण्यामध्ये सहजता आहे की कृत्रिमता आहे. बरीच मंडळी सहज बोलतात आणि काही लोक उपचारासाठी भरपूर शब्द ओढून आणतात आणि तुमचं इतकी गुणगान करतील म्हणजे आपण भुरळून जावं, म्हणजे त्याचं काम त्याला साध्य करता येईल असं त्याला वाटतं. त्याच्याकरता काही कृत्रिमतेचे सहाय्य घेत असतात. त्यावेळी आम्हाला ओळखता आला पाहिजे की वाणी सहज आहे की असहज आहे. वाणीमध्ये सहज असेल तर काही लपवून ठेवत नाही, असहजता दिसून आले तर काहीतरी लपवतो, काहीतरी लपवतो. वाणीमध्ये सहजता असेल तर सत्य प्रकट होत, सहजता नसेल तर असत्य प्रकट होत. कधी कधी फारच रेटून बोलायला लागले की समजायचे की खोटं काहीतरी आहे का. एकच गोष्टीवर फारच जोर द्यायला लागला की कधी कधी असं वाटतंय की याच्यावर एवढा का जोर देतो, असा कोणाच्याही मनात संशय. याच गोष्टीवर एवढा जोर का देतो, त्याला काय साध्य करायचं या. आणि समोरचा माणूस बोलत असताना जे विचारत असतो पटकन हा भटकवत असतो. आपण बरोबर त्या विषयाकडे त्याला घेऊन गेलो तर ते बघा किती छान दिसते ते, असं पटकन आपल्याला भटकवत दुसरीकडे द्यायचं. मी मूळ विषयाकडे जायचं म्हणतोय, हा माणूस असा या पांदीवर त्या पांदीवर असा का करतो, भटकवतो का.
म्हणजे ह्याच्यात सहजता नाहीये, ते दिसून येते. आणि जेव्हा आपण त्या मर्माजवळ पोहोचतो त्याच वेळेला तो कुठलं तरी काम काढून उठून जाईल, त्याच वेळेला विषय बदलेल, किंवा त्याच वेळेला काहीतरी झाल्यासारखा, घटना काहीतरी दुर्घटना घडल्यासारखं आव आणेल. समजायचं आपण बरोबर ठिकाणी पोहोचलो. आता तिथून पुढे फारसं त्याची गरज बसण्याची काही कारण नाही, आपण जवळ घेऊ असं समजायचं. असे माणसांच्या बोलण्यावरून त्या माणसाच्या मनात काय आहे, आणि त्या माणसाबरोबर थोडस निरंतर बोलत राहिलो, ओघामध्ये बऱ्याच गोष्टी मनातली पडतात. म्हणून माणसांच्या बोलण्यावरनं माणसांच्या मनातली ओळखता येते. आणखीन काय सांगितलं, त्यांच्या हालचालीवरून, त्यांच्या बोलण्यावरून, आणि त्यांच्या नेत्र आणि वक्तृ म्हणजे चेहरे आणि डोळे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवावं. माणसं बोलतात, सभेत बोलणारा माणूस सुद्धा या दोन गोष्टींवर लक्ष ठेवावं. का लक्ष ठेवल्याने हे कळेल बॉडी त्यांच्या लँग्वेजला साथ देते का. बरीच लोक बोलत असतात पण त्याला त्यांची शरीर साथ देत नसते. त्यांचे डोळे, त्यांची चेहरा त्याला साथ देत नसतो. ते पटकन लक्षात येत, अरे हा फक्त आणि फक्त उपचार म्हणून बोलतो, औपचारिक आहे याचं बोलणं, मनापासून नाहीये. ते ओळखताय. माणूस मनापासून बोलत असेल तर त्याला चेहरा आणि डोळे साथ देत असतात. कधी कधी दुःखाचा प्रसंग सांगत असतो आणि डोळे फुललेले असतात, चेहरा मस्त फुललेला असतो. कधी सुखाचा समारंभ, सुखाची गोष्टी सांगत असतो, मन खिन्न असते, चेहरे आणि डोळे अत्यंत खिन्न असतात. म्हणजे आम्ही काहीतरी झापतो, लपवतो, हे ओळखायला वेळ लागत. म्हणून कोणत्याही व्यक्तीची चेहरे आणि डोळे प्रत्येक शब्दाबरोबर बदलत असतात. शब्द आणि वाक्याबरोबर ते बदलत असतात. का? आम्ही बोललो नाही बोललो तरी बराच काय बोलून जातात. डोळे बोलतात, चेहरा बोलत असतो, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, देहबोली म्हणतो आपण. ही एक भाषा आहे. त्या देहबोलीतनं माणसांच्या मनात हालचाल काय चालू आहे हे सर्व ओळखता येईल. आम्ही किती लपवायचा प्रयत्न करतो पण चेहऱ्यावर लपून राहत नाही. कधी कधी माणसं आपली दुःख लपवण्यासाठी चेहऱ्यावर कृत्रिम हास्य आणण्याचा प्रयत्न करतात. खूप दुःख झालेले येतात आणि ते दुःख लपवून कशाला बाबा दुसऱ्यांना सांगायचं. आमची दुःख आम्ही दुसऱ्यांनी सांगितल्याने काय होणार आहे. आपण इतरांबरोबर हसत खेळत राहावं. अशा वेळी ते दाबून ठेवतात, ठेवून कृत्रिम हास्य घेऊन बोलत असतात. पण ते फार वेळ टिकत नाही आणि ते जाणवत असते ही व्यक्ती मनापासून बोलत नाही. आणि कधी कधी मनात मस्त हर्ष असते आणि डोळ्यातनं पाणी आणल्यासारखं, रडल्यासारखं. आता बरीच लोक करतात, तुम्हाला माहिती नाही माहिती, पण मी खूप लोकांना पाहत असतो आणि मी कोणाला बोलत नाही. का?
बरं नाही असं बोलणं. खरोखर दुःखी नसतात ते, चारणे असते पण त्याला बारणे करून ती सांगत असतात. असते दुःख चारणे, बारणे करून सांगत असतात. वो ओळखायचं त्याच्यामध्ये ऍक्टिंग जास्त असतो. मग चेहऱ्याचे हावभाव वगैरे, डोळे वगैरे उगाच पाणी आणल्यासारखं येत नाही. ते काही करून पाणी येत नाही, पण पाणी आणल्यासारखं करणं. मग आवाज न ते रडल्यासारखं करतात, पण ते रडण्याचे आवाज येत नाही, कृत्रिम येते. लोकांना वाटतं की फारच दुःखी झाले. नाही दुःखी झाले. आव अन्न म्हणतात त्याला, आव आणतात, पण पूर्ण त्या असं झालेलं नसतं. चेहरे आणि डोळे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले तर यांची जी परिवर्तन असते, बदल असतो, त्या बदलावर लक्षात येते की आतमध्ये काय चाललं. 3 मंदबुद्धीच्या मुलांना राजयोग्य बनवणं हे काय साधी गोष्ट नाही. अशा छोटी 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 खूप साऱ्या गोष्टी सांगून 5 वेगवेगळे तंत्र वापरून कथांच्या रूपात, कथा म्हणजे केवळ कथा नाही, हे श्लोक आहेत खूप मोलाचे, किमतीचे. त्याच्या उघड माणसं उघड आपण म्हणाल की कशाला एवढा आटापिट करायला, काय नाही तर जाईल. नाही, बरीच माणसं बऱ्याच गोष्टी लपून ठेवतात. आम्हाला त्या माणसाला उभं करायचं, त्या माणसाला त्यातनं बाहेर काढायचं, त्या माणसाला उभारी द्यायचं, त्या माणसाला पुढे चालवायचं. कारण आपली जवळचे जर नाही ओळखण्यात कमी पडलं तर आम्ही मित्र नाही करू शकत. आम्ही योग्य मित्र ठरू शकणार. सगळ्या गोष्टी सांगितल्यावर कोणी गदा गाढव सुद्धा करेल, पण व्यवहारात म्हणतात ओळखून करणारा उत्तम आहे, सांगून करणारा मध्यम आहे, आणि सांगून सुधारणा करणारा अधम आहे. माणसांचं मन ओळखून काय करावं काय नाही करावं म्हणजे ठरवणारे हे उत्तम मानले जाते. आपली कथा व्यथा सर्व ऐकवल्यानंतर ही काही न करणं हे मध्यमचं कारण. काही न करणारे अधम आहे, आणि ऐकून ह्याच्या सुखदुःखांमध्ये मी सहभागी झालो पाहिजे असं समजून जे होतात ते मध्यम म्हणून ओळखले. म्हणून आम्हाला अधमांच्या पंक्तीत नाही जायचं, आम्हाला मध्यमांच्या पंक्तीत राहावंच लागेल. यापेक्षाही स्वतःहूनच जर माणसं ओळखतात, जीवनातली अनेक धोक्यापासून आपण सावध राहू. म्हणजे संपत्ती सुरक्षित राहते, समय सुरक्षित राहते, ताकद सुरक्षित राहतं, मित्रता सुरक्षित राहतं, नातं सुरक्षित राहतं, खूप साऱ्या गोष्टी सुरक्षित. जर कमी पडलं तर बऱ्याच नुकसान होतं. व्यवहारात थोडं थोडं तरी अन्याला ओळखायला शिका, असं विष्णू शब्दांचं मत आहे. पंडित विष्णू शब्दांचं मत आहे. माणसाने माणसाला ओळखायला शिका. माणसं वनस्पती ओळखतात, माती ओळखतात, पाणी ओळखतात, पशु पक्षी सगळ्यांना ओळखतात. कारण त्यांना आत एक बाहेर एक नसतो, म्हणून त्यांना ओळखणं सोपं जातं. वासाने ओळखता येते, चवीने ओळखता येते, रूप गंधाने ओळखता येतं, सगळं ओळखता येतं.
आणि त्याचा स्वाद घेऊन मग ग्राह्य की त्याचे हे ओळखता येत, औषध आहे की आहार आहे हे ओळखता येत. पण मनुष्य प्राणी तसे नाही. मनुष्य प्राणी असा आहे, त्याचं एक मन आहे, त्याच्यात काही संवेदना आहे, त्या मनामध्ये काही भाव भावना आहे. आम्हाला त्या मनातली भाव भावनांचा कदर करायचा, भाव भावना समजून घ्यायची. माझाही त्यांना समजायला पाहिजे, त्यांच्याही मला सांगला पाहिजे. तर व्यवहार सर्व सोपे होतील, सरळ होतील. सर्व गोष्टींची सुरक्षा निश्चित होईल. यासाठी त्या सगळी तंत्र आमच्यासाठी गरजेची. आणि या गोष्टी ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय आणि प्रयोगाशिवाय कळणार. ऐकायचं असेल तर सत्संग करायचं. ही झाली स्वाभाविक ओळख, स्वभावाचा ओळख. दुसरं एक ओळख आहे तो तात्विक ओळख आहे. वा सर्पविंचू नारायणा तरी दुरून माझे नमस्कार. इथे सर्व ही परमात्म्याची रूप आहे. हे सगळे परमात्म्याचीच अंश आहेत. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषे तिष्ठति अर्जुन. ईश्वर छोटा असो मोठा असो सगळ्यांच्या हृदयात जर वास करत असेल हे आमच्या लक्षात आलं. आल्यानंतर त्या ईश्वराशी वंदन करायचंय म्हणून काय त्या ईश्वराला जाऊन आलिंगन द्यायचे. कारण कोण ईश्वर नाहीये. वाघ, शिव, अस्वल हे सगळे ईश्वराची रूप आहे. सर्प, विंचू सर्व ही ईश्वराची रूप आहे. हेही नारायणच आहे तात्विक दृष्ट्या. रामदास स्वामीजी म्हणतात, गुरुनी माझी, तुम्ही आमच्यापैकी देताय, नमस्कार तुम्हाला. तुम्ही परमात्म्याचे रूप, आम्ही तुम्ही एकच आहोत, या घ्यायला तर परत नाही येणार. यासाठी स्वभावाची ओळख. केवळ तात्विक ओळखीने कार्य नाही भागणार. तत्वज्ञानाने केवळ आत्मज्ञानाने काम नाही भागणार. का? आत्मज्ञान हे आंतरिक समाधानासाठी असेल, व्यवहारासाठी स्वभावाचा ओळख असणं गरजेचं. समाधानासाठी तात्विक ओळख असणं जसं गरजेचे आहे, तसं व्यवहारासाठी. आता बघा, हॉटेलात जेवायला गेलो आणि जुन्यातली मंडळी होती, म्हणाली वदनी गवळगे सहज असं काहीतरी म्हटलं. म्हणून मग आणखी एक श्लोक म्हणते, ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणामुखम ब्रह्मयोतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना असा बोलून पाणी सोड. काय अर्थ त्याचा? हे ब्रह्माचा आहे अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हेही ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला हे अर्पण करतो म्हणून पाणी सोड. समोर बसला होता ना तो व्यवहारवादी होता. तो पटकन ताक काढून घेतला, आमचा पटकन ओढून घेतला. हा विचारला का? ब्रह्माचा आहे, त्याच्यावर तुझा जेवढा विचार आहे तेवढा माझाही आहे. मी ब्रह्म आहे, तूही ब्रह्म आहे. ताक तुझं ब्रह्मच आहे. आणि ब्रह्माचं झाल्यानंतर माझं आणि तुझं कुठे राहते? मी जेवलो काय आणि तू जेवलास काय? असं तो म्हटलं तोंड बघत बसतो. म्हणून अद्वैत आहे ना, ही व्यवहारात नाही चालत. अद्वैत व्यवहारात वापरू नये. हे आनंदी होण्यासाठी स्वतःच्या मनात समजून ते दाखवायला गेलं तर काही राहणार नाही घरात. तिथे व्यवहाराची गरज आहे.
हा गरीब असेल तर गरीबातलं काढून द्या, त्यापेक्षाही गरजू असेल तर अख्खा ताट उचलून द्या. पण हिसकावून घेऊन ब्रह्माचं आहे म्हणजे हे ठगवण्याचा प्रकार आहे. मग हा ठगवतोय की गरजो हे ओळखणे इतकी सामर्थ्य पाहिजे ना आपल्याकडे, तर व्यवहार सुलभ होईल. यासाठी व्यवहार आणि अध्यात्म हे दोन्ही गरजेचे आहे. आणि तुम्ही व्यवहारात कुठेही अध्यात्म सांगायला गेला, जगात काय सगळे परमात्म्याचेच आहे, परमात्मा परमात्मा आहे, हे देही परमात्मा आहे, अन्नही परमात्मा आहे आणि आतही परमात्मा आहे. म्हणजे तो म्हणतो उदबत्ती लावतो, थांबतो चटके बसते का बघूया. तू परमात्मा आहे ना, तुला नाही लागला पाहिजे, होय ना, उदबत्ती नाही लागला पाहिजे. बिडी ओढला आणि तुझ्या नाकात येऊन फुंकला, आणि तू परमात्मा आहे ना, परमात्म्याला असं काय, परमात्म्याला असं काय का जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, परमात्मा आहे. मग तू कशाला उचूच करतोय असं म्हटलं तर कसं होईल? नाही. मग तू परमात्मा आहे तर मी परमात्मा. महाराज एक गोष्ट सांगत होते आपल्याला माहिती, एक तत्वज्ञानी होता आमच्यासारखा, रस्त्याने चालला होता आश्रमात, असंच प्रवचन ऐकलं, डोक्यात ब्रह्म भरला, त्या ब्रह्माच्या नादाने घरी चालला. समोरून मदोन्मत्त झालेला हत्ती येतो. हत्तीच्या पाठीमागून त्याचा माऊल सुद्धा येत होता. हत्ती मस्तीवर आलेली आहे, बाजूला वा बाजूला वा बाजूला वा म्हणत होता. हा ब्रह्मज्ञानी, अरे मी ब्रह्म आहे, हत्ती ब्रह्म आहे, आणि हे काय वेगळं आहे का आपलं काय म्हणाला, आला आणि उचलून आपटला. हत्ती गेला पुढे, रडायला लागला. आता महाराजांनी सगळे ब्रह्म सांगितले, या ब्रह्माने माझा असा हात करून टाकले, रडायला लागला. मग तो माऊस आला, मी काय गाडवतोय, मी ब्रह्मच होतो ना, मी सांगत होतो तुला बाजूला हो बाजूला हो. हत्ती ब्रह्म आहे आणि मी ब्रह्मच आहे ना, मी सांगत होतो ना तुला, नुसता हत्ती दिसला, माझं ऐकून नाही, तुमचं ऐकू आलं ना, मला वाटलं ब्रह्म काय करणार नाही, अरे तो करतोय म्हणून मी सांगतोय ना. अद्वैत आनंदासाठी आणि समजण्यासाठी, जाणण्यासाठी, आचरण मला आनंद मानण्यासाठी का म्हणतात. राजा प्रवचनला गेला, गेल्यावर ऐकला, या जगात कोण सगळ्यांमध्ये परमात्मा भरले, कोण राजा असो, रंक असो, सगळ्यांमध्ये परमात्मा भरले. आला घरी, काशी फार सुंदर होती. सर म्हणाला लग्न करू. बायको म्हणाली हे नाही करायला चाल, काही येडी आहेत का, माझ्यापेक्षा आधीपासून जातील प्रवचनला कळलं नाही तुला, एवढी वर्ष आहे. महाराजांनी काल काय सांगितले, सगळे परमात्मा आहे तिथे, तुझ्यात जो परमात्मा आहे तोच परमात्मा हिच्यात आहे, तोच परमात्मा माझ्यात आहे, आणि हिच्याशी लग्न केलं तर तुला काय अडचण आहे. अरे बापरे, म्हणतो आपल्याला ब्रह्मज्ञान गेला. गेली महाराजांकडे जाऊन महाराजांना म्हणाली, महाराज आता आमची यजमान असा करायला लागले, कालपासून ब्रह्मज्ञान त्यांचं इतकं आता उत्तर देणं कठीण झाले आम्हाला. महाराज म्हणाले उत्तर द्या. तिच्या कानात एक उत्तरी घेते. मग महाराज अंघोळ करून जेवायला आले. शेण आणली होती, ताटात वाढली आणि जेवण आणली होती ती बाजूला ठेवली, आणि शेण मुतारी हे सगळे माती बिती आणली होती सगळे ताटात वाढली, आणि घ्या म्हणाली. आता म्हणाली हे काय खायचे का, हेही ब्रह्म आहे, हेही ब्रह्म आहे, हे खाल्लं काय, हे खाल्लं काय, काय फरक पडणार आहे का म्हणाल, कशाला काही बस म्हणाला. काशीबाई तू घरी जा, आमची आई हीच ब्रह्म आहे, त्याच्यावरच असा व्यवहार चालला. अद्वैत असा नाही चालला. आखरी व्यवहार आहे की तत्वज्ञान केवळ जाणण्यासाठी आणि निशंक होण्यासाठी आणि आपल्याला मजबूत करण्यासाठी, मनापासून ओळखायचं.
भाव भावना समजायचं. भौतिक व्यवहार आहे. भौतिक व्यवहार म्हणजे आता कुठला तरी संप्रदाय, नवरा बायको दोघी भाऊ बहीण म्हणते, आई बहीण, घरी गेला भाऊ बहीण, बायकोला बहीणजी बहीणजी म्हणते. अरे नालायका, कोण नालायकाने शिकवले? काय करताय काय? आई पण बहीणजीच म्हणते आणि पोरगा पण बहीणजीच म्हणतोय आणि नवराही बहीणजीच म्हणतोय आणि बाई बाई म्हणते तिच्या नवऱ्याला. आणि नवरा घरात जेवायला नाही का तर म्हणतोय तुमच्या हातचा खात नाही. असे काही संप्रदाय आहेत आपल्या देशात. बायकोच्या हातचा नवरा खात नाही, नवऱ्याचा बायको खात नाही का? तो आमच्या पंचात नाही, त्यामुळे तुमच्या हातचा खात नाही. मुलं घर सोडून गेले काय? म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करणारी अशी काही संप्रदाय या देशात आहेत, गल्लोगल्लीत आहेत. मुलं घरी जेवत नाही, त्यांच्या सेंटरवरच काहीतरी खायला घेऊन येतात आणि आई म्हणते बाळा तुझ्यासाठी बनवून कर. नाही तुझ्या हातचा नाही काढा, ते पवित्र नसतं म्हणून. म्हणजे कुठले पवित्र झाले बाबा? त्या मशीन मधनं काढले नाही. ते अध्यात्म आहे करू भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती नष्ट करण्याकरता जन्माला आलेले अशी काही संप्रदाय आहार अशुद्ध. आईपेक्षा पवित्र जीवन कोण करून जाणार आहे? आई एवढा पवित्र माणसं जगात कोण आहे? तुम्ही तुमच्या आश्रमात मजुरीला ठेवलेले माणूस तळून दिलेले ते पवित्र आहे आणि आमच्या घरात आमच्या आईने बनवलेले जेवण ते अपवित्र आहे. विचारणारे कोण? आणि सगळे बकरे काय म्हणतात, एक द्या म्हटले की सगळे द्या म्हणतात. हे अध्यात्मस्थित थोडी. मायलेकरूंचे संबंध तोडणारी, पती पत्नीचे संबंध तोडून टाकणारी हे काय अध्यात्म थोडी? ही कुठली ब्रह्मचर्य आहे आणि ही कुठली सात्विक व्यवहार आहे? असा का होतो? अज्ञानाचा कळस, अज्ञानाचा कळस. किंवा त्यांचा आतमध्ये काय चाललंय ओळखण्यात आम्ही कमी पडतो म्हणून आम्ही फसतो. एवढ्यासाठीच म्हटलं की त्यांचा हिडन अजेंडा काय आहे, त्यांची गुप्त अजेंडा काय आहे ते ओळखता आलं पाहिजे. गल्लोगल्लीत आहेत आमचे, मुंबई, महाराष्ट्रात, देशात आहे अशी संप्रदाय. हे टाकून द्या, ते फेकून द्या, कुंकू पुसून टाका, मंगळसूत्र काढून टाका, नथ काढून टाका, कानातली काढून टाका, बांगड्या काढून टाका, पांढऱ्या गाडी गेला म्हणजे गेला असं समजून घ्या. सात्विक ड्रेस तुम्ही नेसत असाल तर जरूर, पण ही सगळी पुसून टाकायची. भारतीय संस्कृती आहे, आमच्या संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि तुम्ही काल येऊन ते सगळे पुसायला नाही का? तुमची जी चाल आहे ती आमच्या लोकांना ओळखता आलं नाही. ज्या दिवशी ओळखतील, ज्या दिवशी डोळे उघडतील, त्या दिवशी तुम्ही राग त्याचं बाहेर आले. लाखो लोक बाहेर आले आणि जे आतले आतमध्ये चाललेले डोळे उघडलेले बाहेर येतात, होत राहत. यासाठी अध्यात्म ही व्यवस्थित, मी एवढ्यासाठीच आपल्याला म्हटलं की अध्यात्माच्या नावाखाली किती सोंगाडे काय काय सोंग घालून समाजाला फसवतात. त्याच्यासाठी खरा अध्यात्म पण ओळखणं गरजेचे आहे आणि खोटाडी सोंग सुद्धा ओळखण्याची अध्यात्म व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा. म्हणूनच व्यवहार जितकं महत्वपूर्ण आहे तितकंच महत्वपूर्ण अध्यात्म. अध्यात्म जितकं महत्वपूर्ण आहे तत्वज्ञान तितकंच व्यवहारही महत्वाचं आहे. कोणालाही कमी किंवा गौण मानून चालणार. म्हणून या दोन्ही प्रपंच आणि परमात्मा या दोन्ही मिळवून घेऊन जाणार प्रयत्न मानले जातात. दोन्हीला घेऊन जाणार.
श्रेष्ठ मानली कुठली एक अशी मार्ग स्वामीजी महाराजांनी आपल्याला दाखवलं. म्हणून आपण केवळ स्वप्नवादी न बनता आपण व्यवहारवाद आणि तत्ववाद यांची सांगड घालून चालणारे मानसिकतेची बौद्धिकतेची बनण्याची दुसरी शक्ती सद्गुरू भगवंतांना